दक्षिण सोलापूर तालुक्यातील 5 पोलीस पाटलांना नोटीस देऊनही मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र न दिल्याबद्दल त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगावचे पोलीस पाटील राजू सोपानमाळी इतर मागास प्रवर्ग, वडगावचे पोलीस पाटील संगय्या शंकरय्या कपाळे इतर मागास प्रवर्ग, उळेवाडीचे पोलीस पाटील सद्दाम वजीर कारभारी इतर मागास प्रवर्ग, वांगीचे पोलीस पाटील धारेप्पा रामा खडाखडे अनुसूचित जमाती आणि मनगोळीच्या पोलीस पाटील अश्विनी विठ्ठल घंटे अनुसूचित जमाती या 5 जणांना 3 ऑक्टोबर 2024 रोजी सोलापूर विभाग क्रमांक 2 चे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सुमित शिंदे यांनी नोटीस बजावली होती। दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी संबंधित 5 जणांची पोलीस पाटील या पदावर नियुक्ती करण्यात आली। आदेशातील अट क्रमांक 6 नुसार शासन निर्णय दिनांक 12 डिसेंबर 2011 मधील तरतुदीनुसार सेवेत रुजू झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील, अन्यथा मुदतीनंतर आपली सेवा समाप्त होईल अशी अट नमूद करण्यात आली आहे। संबंधित अटी आणि शर्तीनुसार नियुक्त झालेल्या दिनांकापासून 6 महिन्यांच्या आत तुमच्या जातीचं जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असताना तुम्ही ते मुदतीत सादर केलेलं नाही। संबंधित नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत आपल्या जातीचं जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयात सादर करावं, अन्यथा सदर मुदतीनंतर याबाबत नियमानुसार पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं नोटिशीत स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं। मात्र नोटीस दिल्यानंतरही संबंधित 5 पोलीस पाटलांनी आपल्या जातीचं जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयाला नोटिशीत दिलेली मुदत संपूनही अद्याप सादर केलं नाही। मात्र सोलापूर विभाग क्रमांक 2 चे उपविभागीय दंडाधिकारी सुमित शिंदे यांनी संबंधित 5 पोलीस पाटलांवर कोणतीही कारवाई केलेली नाही। याबाबत श्रीशैल बाबूराव हुळ्ळे यांनी संबंधित कार्यालयाकडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली असता संबंधित कार्यालयानं त्यांना माहिती दिली नाही असं श्रीशैल हुळ्ळे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं। वडगाव पोलीस पाटील पदाची गेल्या जानेवारीमध्ये नियुक्ती झाली होती, परंतु त्यांनी गेल्या 6 महिन्यापूर्वीच कास्ट ऑलरेडी दाखल करायची होती, परंतु आजपर्यंत त्यांनी काय कास्ट ऑलरेडी दाखल केलं नाही आहे। प्रांत साहेबांचं नोटीस आले गेल्या डिसेंबरमध्ये, त्यांना काय त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे। आपण परवाही अर्ज केलं डिसेंबरमध्ये, परंतु त्याला काय आपल्याला ऑफिसकडनं काय अजूनपर्यंत उत्तर मिळालेलं नाही आहे आणि ह्यांच्यावर कारवाई करून पोलीस पाटलाची नियुक्ती रद्द व्हावी अशी आमची मागणी आहे। संबंधित 5 पोलीस पाटलांवर सोलापूर विभाग क्रमांक 2 चे उपविभागीय दंडाधिकारी सुमित शिंदे यांनी नियमानुसार सेवा समाप्तीची कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा श्रीशैल हुळ्ळे यांनी दिला।